बांगलादेशात हिंदू बांधवांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार सुरू असून त्याच्या निषेधार्थ आणि भारत सरकारनं बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी त्वरित कार्यवाही करावी, बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोर रोहिंग्यांना देशाबाहेर हकलावे या प्रमुख मागण्यांसाठी सकल हिंदू समाजानं आज इचलकरंजी बंदचा निर्णय घेतला होता। त्यानुसार आज सकाळी दुचाकी रॅली काढून बंदचं आवाहन करण्यात आलं। शहरातील सर्वच व्यवहार बंद ठेवून नागरिकांनी या बंदला पाठिंबा दिला। सकाळच्या सुमारास एसटी बसेस सुरू ठेवण्यात आल्या होत्या। काही वेळानंतर त्याही बंद करण्यात आल्या। रिक्षा चालक, टेम्पो चालक संघटना तसंच मुस्लिम बांधवांनी बंदला पाठिंबा दिला होता। तसंच शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चौकामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे, पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे, सचिन पाटील, सचिन सूर्यवंशी यांच्यासह 500 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त होता।